अर्जुन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. अर्जुन झालो तर पुढे मागे श्रीकृष्णाला काय सांगायचं आहे ते समजून घेऊन आपण श्रीकृष्ण होणार. मग आपण अहम ब्रह्मास्मी वगैरे जे काय आहे ते सगळ्याचा अनुभव घेणार. पण त्याची पहिली पायरी अर्जुन होणं आहे. पाण्यामध्ये बघून वरचा मत्स्य फिरणं म्हणजे काय आहे माहितीये का तुम्हाला? मत्स्य म्हणजे तुमची शेवटची मीन रास आहे. ह्या मीन राशीमधनं खरं म्हणजे प्रत्येक जण बाहेर यायला पाहिजे ना हो. पण त्याच चक्रात न फिरतोय. मीन नंतर पुन्हा मेष, मेष नंतर वृषभ, वृषभ नंतर मिथुन. त्याचा लक्षभेद, त्याचं फिरणं थांबलं पाहिजे. आणि हे सगळं पाण्यामध्ये दिसतंय. दिस इज अन इल्युजन. जे तुम्हाला दिसतंय हे पाण्यामधलं जग आहे, हे विष्णूचं आहे, इल्युजन आहे. पण ह्या इल्युजन मधल्या माशाचा डोळ्याचा भेद करण्याची मनाची एकाग्रता जोर आपण दाखवत नाही तोपर्यंत ह्या माया नावाच्या पाण्यामधल्या इल्युजन मधल्या प्रतिबिंब स्वरूप या विश्वामधनं बाप जन्मात बाहेर येणं शक्य नाहीये. एवढा मोठा मेसेज त्या लहानशा गोष्टीत आहे. ते थांबवणारा कोण आहे? अर्जुन आहे. बाकीच्या कोणी बाण मारू शकले का? धर्मराज मारू शकला नाही, नकुल सहदेव नाही, फक्त अर्जुन. कारण त्यासाठी लागणारी एकाग्रता फक्त अर्जुनाकडे होती आणि ती त्याने आधी कमावलेली होती. आधी फक्त मला पोपटाचा डोळा दिसतोय हे कहाणीमध्ये सांगितलंय. म्हणजे एवढी साधना त्याने केलेली होती मनाला एकाग्रतेची की मला पोपटाचा डोळा म्हणजे डोळा, बाकीचं काही दिसत नाही. जे तुम्हालाही जमतं. टीव्ही म्हणजे टीव्ही. शेजारी बायकोने पोळे ठेवले, चहा ठेवला तरी हा अहो आणलाय, ठेवलाय, नाव ठेव ठेव ठेव. अहो काय आहे, चहा गार झाला. सॉरी सॉरी. तुम्हाला पण जमतं अर्जुन व्हायला, अवघड काही नाही, फक्त विषय बदलायचा आहे. जो टीव्ही वरती बघताय ना ते ह्या वेगळ्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला शिका की तुम्हाला अर्जुन होता येत आहे. इट इज नॉट समथिंग व्हेरी डिफिकल्ट जॉब विच आय एम ट्राइंग टू टेल यू. यू ऑल ऑफ यू हॅव possess this unique quality of concentration. The only thing is you have to change the subject. You have to change the focus. की तुम्ही आता इथं आलायत ना भगवद्गीता ना, ओके, देन भगवद्गीता. आय एम फुल्ली कनेक्टेड टू भगवद्गीता. टीव्ही बघतोय ना, फुल्ली टीव्ही, हरकत नाही, चहा गार झाला तरी बायकोच्या तर शिव्या खाईन मी. स्वयंपाक करतोय ना, मग फक्त स्वयंपाक. हे जमल्यानंतर मग अष्टावधानी वगैरे नंतरची गोष्ट आहे.